जेव्हा भारत देशाचे प्रधानमंत्री दिल्लीमध्ये अटॅक होतो तेव्हा देशाच्या बाहेर निघून जातो, तेव्हा ह्या देशातल्या व्यक्तींनी, या देशातील नागरिकांनी काय त्यांच्याकडून अपेक्षा करायची की ते आम्हाला साथ देतील म्हणून. अरे 2019 साली जेव्हा पुलवामा हमला झाला होता तेव्हा त्यातला आयडियाच कुठून आला हे भारतातल्या माणसांना व सरकारला माहीत नाही अजून. आणि सोनम वांगचूक जे देशासाठी काहीतरी चांगलं करतात, एक सायंटिस्ट म्हणून ओळखले जातात, त्या सोनम वांगचूकला तुम्ही 2 दिवसामध्ये टेररिस्ट करायला लागले. आता कळलं आम्हाला बी की आता हातलीचा हमला जो झाला आहे, ज्यामध्ये मोदी साहेबांनी अजून त्यांचं मत सांगितलं नाही काय आहे, कुठून आयडियाचा लागू असं नाही, ते फक्त डॉक्टर जे 3 गावलेत अटॅक करणार ते त्यांच्यावर सगळं चालू आहे अजून. जेव्हा तुम्ही देश सोडून बाहेर येतात तेव्हाच आमचा विश्वास तुमच्यावर उडून गेला मोदी साहेब. तुमच्यावर काय म्हणून आता इथून पुढे आम्ही विश्वास ठेवायला जेव्हा तुम्हाला मत द्यायची. जेव्हा तुम्ही देशाबाहेर निघून जाता तेव्हा देशा एवढे मोठे संकट येतं. अरे दिल्ली ही तर देशाची राजधानी आहे, हे तर तुम्हाला कळलं पाहिजे. निदान तुम्ही ह्या टायमिंगमध्ये तर देशासोबत राहायला पाहिजे, पण नाही, तुम्हाला तर अदानी अंबानी असल्या लोकांसाठी काम करायचं आहे ना. असू द्या. 26/11चा जेव्हा हमला होतो त्या 26/11च्या हमल्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री स्वतः येतात आणि सांगतात, माफी मागतात की नंतर आमच्या कुणाशी चूक होणार नाही, झाली ती पुरेशी झाली. आणि एक आहे आपले प्रधानमंत्री जे दिल्ली देशाची राजधानी आहे तिथे हमला झाल्यानंतर देशाच्या बाहेर निघून जातात अदानीला 6,500 कोटी प्रोजेक्ट मिळवून देण्यासाठी. त्याची काय गरज होती? या देशातल्या माणसांची काही किंमत नाही का? ह्या गोष्टीचं आम्हाला उत्तर पाहिजे.